खरं तर निकष कर्जमाफीसाठी नेमके कोणकोणते लावले जावे ते देखील आपण पाहूया। कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल। कर्जमाफीबद्दल एक अतिशय आणि महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांची आत्ताच बैठक झाली। त्यांनी स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे की कर्जमाफीबद्दल काही अटी व आता निकष या ठिकाणी लावण्यात आले आहेत। त्या अटी व नियम बघूनच फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारनं करण्याचं ठरवलंय। मग यासाठी कोणकोणत्या अटी आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे नक्की या ठिकाणी तुम्ही बघून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्जमाफी कधी होणार याची वाट बघत होता। अखेर मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केल्या, परंतु तुमची कर्जमाफी आता कोणाकोणाची होणार आहे हे सुद्धा बघणं आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आता शेतकऱ्यांना सांगितलं आहे की स्पष्टपणे या ठिकाणी सरसकट सर्वांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार नाही। फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता दिली जाणार आहे। मग ते गरीब शेतकरी म्हणजे नेमकं कोणकोणते शेतकरी? बघा, कोणकोणत्या अटीनुसार ही कर्जमाफी आता या ठिकाणी होणार आहे आता हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पिकांसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये जर कर्ज काढून तुम्ही बँकेचं या ठिकाणी ठेवलं असेल तर नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आता करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलंय हे सुद्धा या ठिकाणी आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे। कारण सरकारने नियम व अटी या ठिकाणी आज जाहीर केल्या आहेत। कर्जमाफीबद्दल ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता म्हणावं लागेल। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या शब्दावर आता तोंड उघडलंय। कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केल्या आणि कर्जमाफी करण्यासाठी आज त्या ठिकाणी एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय। या समितीमध्ये 5 अटी आणि पात्रता हे या ठिकाणी शेतकऱ्यांची आता चेक केली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय। मग नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे? बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितले राज्यातील जवळपास 12 लाख शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेतून बाहेर पडणार आहे। मग नेमकं तुम्हाला कर्जमाफी कोणकोणत्या निकषानुसार या ठिकाणी येणार आहे? आज मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितले सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार नाही। फक्त काही ठराविक शेतकऱ्यांचे कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे प्रश्न विचारलं, नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करणार आहात? त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमकं काय काय सांगितलंय, मुख्यमंत्री काय म्हणालेत हे तुम्ही नक्की ऐकायचं आहे। आता बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा बघा 2021 पासून ते 2025 म्हणजेच आताच जे 5 वर्षाचा कालखंड आहे, या वर्षापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यापैकी फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्यांचे कर्ज आता पहिल्या टप्प्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। यामधील पहिला जो शेतकऱ्यांचा प्रकार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, ज्यांनी आतापर्यंत आता या ठिकाणी बघा कर्ज काढलेलं होतं आणि बँकांचं कर्ज त्या ठिकाणी सर्व काही फेडलंय। म्हणजे आता बँकेचं शेतकऱ्यांनी कर्ज काढलं होतं आणि व्यवस्थित फेडलंय। त्यांनी नाराज होऊ नये म्हणून सरकारच्या माध्यमातून त्यांना 50,000 रुपयेपर्यंत आता सूट देण्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। कारण या शेतकऱ्यांना कोणतीही नाराजी होऊ नये म्हणून सरकारच्या माध्यमातून आता 25,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आणि वरून या ठिकाणी अजून 25,000 असं 2 टप्प्यामध्ये त्यांना 50,000 रुपये देण्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ठरवलंय। कोणत्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार नाही, परंतु या 5 अटीनुसार कर्जमाफी होईल। या 5 अटी व निकषामध्ये जे शेतकरी बांधव बसणार नाहीत अशा 12 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यात येईल असं सांगण्यात आलंय। त्यामुळे या ठिकाणी 5 कोणते निकष आज झालेल्या मंत्रिमंडळामध्ये सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले तुम्ही नक्की ऐकायचं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्ज आता कोणत्या वर्षी काढलंय हे सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी 2017ला कर्ज काढले, काही शेतकऱ्यांनी 2015 पासून 17 पासून 18 पासून कर्ज काढून ठेवले, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितले 2021 पासून 2025 पर्यंत या 5 वर्षाच्या कालखंडात ज्या शेतकऱ्यांनी कर्ज शेती पिकाचं काढून ठेवले फक्त
त्याच शेतकऱ्यांचं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। आता बघा, तुम्हाला माहित आहे सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं दिसतंय। तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, 2 ऑगस्टला तुम्हाला PM किसानचे पैसे तुम्हाला 2000 रुपये सरकारनं पाठवलेत। त्यानंतर 9 सप्टेंबरला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये पाठवलेत। त्यानंतर अतिवृष्टी आपल्या राज्यात झाली, अतिवृष्टीचे पैसे काही शेतकऱ्यांना जास्त मिळाले, काही शेतकऱ्यांना कमी मिळाले। त्यामुळे शेतकरी बांधव या ठिकाणी नाराज झालाय। परंतु मुख्यमंत्र्यांनी कालच एक बैठक घेऊन परत एकदा अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना कमी लाभ मिळाल्यामुळे 11,000 कोटी रुपये परत एकदा वितरित केलेत आणि परत एकदा डबल लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे पैसे येणार आहेत। यातून एक समजतंय, सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्णपणे आहे। शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी कर्जमाफीबद्दल सरकार बोलत नव्हतं। बच्चू कडू साहेबांनी मोर्चा काढला आणि हा मोर्चा काढल्यानंतर अखेर सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख जाहीर केल्या। 30 जून 2026 पर्यंत तुमची कर्जमाफी करण्यात येईल। परंतु या 5 निकषांतर्गत तुमची कर्जमाफी करण्यात येईल। हे 5 निकष कोणकोणते आहे नक्की बघा। या 5 निकषांमधील या ठिकाणी आता 1, 2, 3, 4, 5 असे 5 टप्प्यामध्ये जे जे शेतकरी त्या ठिकाणी बसतील त्यांनाच फायदा होणार आहे। जर याकरिता तुम्ही जर यामध्ये बसला नाही तर 12 लाख शेतकरी अपात्र करण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय। धनदांडग्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी निकष लावल्याचं देखील सांगण्यात आलंय। आता तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगत आहे कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जास्त फायदा होईल आणि कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही। बघा, तुम्ही आता इथून पुढे 5 मिनिटे लक्ष देऊन आता बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले 2021 पासून 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यांची आता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे। बघा, 2 लाख रुपयापर्यंत 2021 पासून 2025 पर्यंत ज्यांनी कर्ज काढले त्यांची 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। आता काही शेतकरी बांधवांनी काय केले, त्या ठिकाणी बँकेचं शेती पिकासाठी कर्ज या नावाने काहींनी आता इतर कामांसाठी कर्ज काढले। म्हणजे त्यांनी काय केले, शेती पिकासाठी कर्ज काढले आणि सरकार माफ करून टाकेल म्हणून ते कर्ज जे पैसे आहेत तर त्यातून घर बांधलेलं आहे। काहींनी आता गाड्या घेतलेत आणि त्या भाड्याला लावलेत। काहींनी काय केले, आता इतर वस्तू टीव्ही, घरातील फ्रीज अशा वस्तू या ठिकाणी घेतल्याचं सरकारच्या चौकशी दरम्यान उघडकीस आले। म्हणून सरकारने सांगितले आम्ही धनदांडग्या सावकार शेतकऱ्यांना कोणताही या कर्जमाफीचा फायदा होऊ नये, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा जास्त व्हावा यासाठी काही निकष लावलेत। या निकषामधून 12 लाख शेतकरी अपात्र या ठिकाणी होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। यामधील पहिला निकष या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय ते म्हणजे तुमचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून उत्पन्न कशा प्रकारे चेक होणार आहे, तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये समिती सरकार स्थापन करणार म्हणजे करणार आहे आणि त्या समितीमध्ये शेतकरी बांधवांची कशा प्रकारे चौकशी होईल, कोणते निकषांतर्गत तुम्हाला बाहेर काढलं जाईल, याचा फायदा जास्त कसा करून घ्यायचा हे तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितले की शेतकऱ्यांची गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। मग यासाठी शेतकऱ्यांची निकष कसे त्या ठिकाणी ठरवले जातील यासाठी एक आता समिती लावण्यात आल्या। आता समिती जी या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे यामध्ये लक्षात ठेवा मोठमोठे या ठिकाणी कृषी अधिकारी आणि अनुभवी व्यक्ती या ठिकाणी असणार आहेत। यामध्ये शेतकऱ्यांना काय काय प्रश्न विचारले जाणार आहेत आणि यामध्ये तुमची आता कर्जमाफी किती होणार आहे हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचे आहेत। आता बघा, या समितीमध्ये शेतकऱ्यांना पहिला प्रश्न विचारण्यात येईल, तुम्ही शेती पिकासाठी कर्ज कोणत्या वर्षी काढलंय? बघा, तुम्ही कोणत्या वर्षी काढलंय व त्या वर्षी ज्या काढले त्या वर्षी कोणत्या बँकेतून काढले आणि त्या बँकेचं व्याज दर किती आहे यासाठी महत्त्वाची तुम्हाला 4 कागदपत्र पटकन तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत। ही जर 4 कागदपत्र जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र यादीत टाकण्यात येईल। त्यामुळे कोणती 4 कागदपत्र तुम्हाला समितीची चौकशी करण्यासाठी तुम्हाला आता येणार आहे 2 दिवसांच्या आतमध्ये 4 कागदपत्रे कोणती तयार ठेवायची आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। परंतु दुसरा निकष सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय ज्यामध्ये 3.5 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र होणार आहेत। बघा, कोणता निकष आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो पहा। सरकारच्या माध्यमातून दुसरा निकष लावण्यात आलाय ते म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे का हे सरकार चेक करणार आहे।
आता पिवळा व केशरी रेशन कार्डाचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलंय पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्या शेतकरी बांधवांना देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे, तर त्या शेतकऱ्यांना आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड देत असतो। त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आता ज्या शेतकऱ्यांना यायचं असेल त्यांना काय करायचं आहे, रेशन कार्डाचं पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्ही तयार ठेवायचं आहे। कारण समितीमध्ये ज्यावेळी अधिकारी तुमच्या घरी येतील, कारण तुमची कर्जमाफी करायची आहे, तुमची नावाचं लिस्ट त्या ठिकाणी वर गेलेलं असणार आहे, त्यामुळे यामध्ये तुमचं पिवळं व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी तयार व्हायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरं कागदपत्र सरकारने सांगितले तुमचा उत्पन्नाचा दाखला। बघा, तुमचं जर उत्पन्न जास्त असेल आणि तुमची जर संपत्ती जास्त असेल, इन्कम सोर्स जास्त असेल, तर सावकर शेतकऱ्यांना, धनदांडग्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा फायदा या ठिकाणी मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांची कर्जमाफी या ठिकाणी करणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी आता झालेल्या बैठकीमध्ये सांगितलंय। मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जवळच्या तहसीलदार ऑफिस असेल, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणचं तहसीलदार ऑफिस, किंवा जवळ गावाच्या आसपास तुमचं तलाठी कार्यालय असेल, किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2.5 लाखांपेक्षा आतमधील तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही तयार ठेवायचा आहे। सगळ्यांनी कान देऊन लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कारण ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे आता बघा, तुम्हाला या ठिकाणी 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे, कारण सरकारने तशा प्रकारचं सांगितलंय फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहे। कारण श्रीमंत शेतकऱ्यांना, धनदांडग्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कोणताही फायदा होऊ नये यासाठी सरकार तुम्हाला आता निकष या ठिकाणी लागू केले आणि यामधून 12 लाख शेतकऱ्यांना अपात्र या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे या 12 लाख अपात्र यादीमध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊ नये यासाठी तुम्हाला कागदपत्रांची लिस्ट सांगत आहे, कोण कोण अपात्र होणार आहे ते पण सांगणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे पण सांगणार आहे की या कर्जमाफीचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने घेता यावा हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, पटकन ही कागदपत्र तुम्ही काढायचे आहेत। आता तुमच्याकडे ओळखपत्र पाहिजे। आता ओळखपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ नका, कारण आधार कार्ड का द्यायचं नाही त्याचं कारण म्हणजे आधार कार्ड काही शेतकऱ्यांनी अपडेट केलेलं नाही, कारण सरकार त्या ठिकाणी कसं चेक करते, तुमचं जन्मतारीख व्यवस्थित आहे का, नाव व्यवस्थित आहे का हे चेक करते। त्यामुळे आधार कार्ड न देता तुम्ही मतदान कार्डाचं झेरॉक्स या ठिकाणी देऊ शकता। तुम्ही ही कागदपत्रे तयार ठेवायची आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केल्या आणि आता चौकशीसाठी एक समिती सुद्धा नेमल्या आणि या समितीचे अधिकारी प्रत्येक घरोघरी शेतकऱ्यांची चौकशी या ठिकाणी करणार आहेत। आणि गोरगरीब शेतकरी कोणते आहेत याची एक वेगळी लिस्ट आणि श्रीमंत शेतकरी आहेत त्यांची एक वेगळी लिस्ट, श्रीमंत शेतकऱ्यांना अपात्र यादीत आणि गोरगरीब शेतकऱ्यांना पात्र यादीत। पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार, अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे लक्षात आलं का बघा, तुमच्या या ठिकाणी तुम्हाला आता आधार कार्ड न देता त्या ठिकाणी तुम्हाला मतदान कार्ड झेरॉक्स पहिलं कागदपत्र सर्वांना सांगितलंय ती म्हणजे आता तुम्हाला लक्षात ठेवला का बघा, या ठिकाणी तुम्हाला पहिलं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून मागण्यात येईल ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला, ज्यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असलेला पाहिजे। त्यानंतर 2 नंबरचं कागदपत्र पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे, जेणेकरून सरकारला हे समजून येऊ दे की तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहात। त्यानंतर 3रं कागदपत्र महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला मतदानाचं ओळखपत्र याचं झेरॉक्स एक तुम्हाला काढायचं आहे। 4 नंबरचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, ते जर नसेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या कर्जमाफीचा तुम्हाला सरकारने करून पण तुम्हाला फायदा होणार नाही। मग ते कागदपत्र कोणतं आहे तर लक्षात ठेवा, फार्मर ID कार्ड। आता तुम्ही फार्मर ID कार्ड काढले का बघा, जर काढलं नसेल तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र यादीत टाकण्यात येईल, कारण सरकारने सांगितले शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID कार्ड, जर हे फार्मर ID कार्ड जर तुमचं नसेल तर या कर्जमाफीचा तुम्हाला काही फायदा होणार नाही। त्यामुळे शेतकरी असल्याचं ओळखपत्र फार्मर ID कार्ड या ठिकाणी पाहिजेल आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, आता हे निकष तुम्हाला सांगितले, परंतु यामध्ये कोणत्या बँकांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, कारण सरकारने फक्त याची यादी जाहीर केल्या 10 बँका आहेत, महत्त्वाच्या आहेत, फक्त याच बँकांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्या बँका सुद्धा झटपट 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहून घेऊया। त्यामुळे मोबाईल हातात धरून फक्त 2 मिनिटे इथून पुढे लक्षपूर्वक बघा।
सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाच्या पहिल्या 4 बँका सांगण्यात आले, ज्या खासगी आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक. या बँकामध्ये शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर जवळपास 8 लाखांच्या वरती आहे. या बँकेतील शेतकऱ्यांनी जर कर्ज काढलं असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या बँका सांगण्यात आलेत. या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकातील शेतकऱ्यांनी जर कर्ज काढलं असेल तर तुमचे कर्ज या ठिकाणी सरकारी असल्यामुळे सर्वात पहिल्यांदा माफ या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कॅनरा बँक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक आणि ICICI बँक या बँकामधील शेतकरी बांधवांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून आता माफ करण्यात येणार आहे. समिती लवकरच सरकार स्थापन करणार आहे. या समितीद्वारे शेतकऱ्यांची चौकशी करून गोरगरीब शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता कर्जमाफी देण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलंय. तुम्हाला ही माहिती अशाच प्रकारच्या कर्जमाफीविषयी अपडेट पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.